नक्कीच मला जाणून घ्यायला आवडेल, की हृदयाबद्दल इतकी गाणी आहेत, परंतु या हृदयाला हेल्दी कसं ठेवायचं? खूप विचारायला सोपा, परंतु इम्प्लिमेंट करायला अवघड असा हा प्रश्न किंवा टॉपिक आहे. तो सर्वांना कळतं. आपण म्हणतो जाणीव आहे, पण उमगत नाही. हं. तो कुठल्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या आहेत हे आपल्याला कळतं, परंतु आपण त्या इम्प्लिमेंट करायला टाळतो किंवा त्या जाणीवपूर्वक असतात, कधी नकळत असतात. सो हाऊ टू कीप युअर हार्ट हेल्दी? सो बेसिक देर आर फ्यू थिंग्स. फर्स्ट इज युअर डाएट. तो जे काय आपण पौष्टिक आहार म्हणतो, की जास्तीत जास्त पालेभाज्या घेणे, भरपूर तंतुमय पदार्थ खाणे आणि खूप सारा फळांचा त्यात समन्वय असणे. हे झालं दॅट इज अबाउट डाएट. डाएटमध्ये काय घ्यायला नको, तो तळलेले पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ, साठवलेले पदार्थ, बनवून ठेवलेले पदार्थ, ज्याचं शेल्फ लाईफ जास्त असते असे पदार्थ, तो थोडक्यात रेडीमेड फूड्स खायला नको. सो दिस इज अबाउट डाएट. सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट, अनदर इम्पॉर्टंट पार्ट इज युअर फिजिकल ॲक्टिव्हिटी. आय वुड से एक्सरसाइज. तो एक साधारणतः आपण तरुण वयात 20पर्यंत 25पर्यंत भरपूर आपली हालचाल असते. आपण खेळत असतो, धावपळ होत असते, आपण कुठेही पायी चालत असतो. तो आपली शारीरिक हालचाल एकदा आपलं लग्न झालं किंवा आपण जॉबमध्ये स्थिर झालो, सेटल झालो, की आपल्या त्या हालचाली कमी होतात आणि दॅट इज वेन ऑल दिस डिसिजेस, हे सगळे 20-25 वयात होणारे आजार, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट हे सुरू होतात. का तर आपली शरीराची हालचाल मंदावते, स्लो होते आणि मग आपल्याला या सगळ्या गोष्टी सुरू होतात. तो व्यायाम हा प्रत्येकासाठी आवश्यक आहे. तो किती व्यायाम, तर एक साधारणतः 45 मिनिटं दिवसातून चालणे ॲट ए टाईम. नॉट आता मी इथं काम करतोय, खालीवर जातोय, तो वेळ मोजायचा नसतो. बऱ्याचदा आमच्याकडे येतात पेशंट चेकअपला, की मी दिवसभरात 5 किलोमीटर चालतो. तर कुठं चालतो, तर कंपनीत चालतो. माझ्या शॉपमध्ये मी गोल गोल फिरतो, तर माझे दिवसभरातले इतक्या स्टेप्स होतात. त्या स्टेप्स नको. ओके. त्याच्या व्यतिरिक्त सकाळी किंवा सायंकाळी ज्या वेळेला तुम्ही अगदी मन शांत, चित्त शांत असेल, त्यावेळेला जर तुम्ही व्यायाम केला तर त्याचा आपल्याला फायदा होतो. कामानिमित्तचा व्यायाम जो असतो तो अंडर स्ट्रेस असतो, त्याचा उपयोग नाही. ओके. सो दिस इज सेकंड पार्ट. आणि तिसरा असतो की काही तुम्हाला डायबिटीज, ब्लड प्रेशर काही आजार असेल तर त्याचा वेळोवेळी उपचार करावा. तर ह्या जर त्रिसूत्री म्हणतो आपण याला, ह्या जर 3 गोष्टी तुम्ही पाळल्या तर निश्चितच आपण बरेचसे हार्टचे, हृदयाचे आजार हे प्रिव्हेंट करू शकतो आणि आपल्या हृदयाला हेल्दी करू शकतो.